आपण मोस्ट ऑफ टाइम असे पॅकेजिंग फूड. जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. सो जे कोणी पहिल्यांदा व्लॉग बघतंय आणि नवीन आहात फॅमिलीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. आणि जर हे सगळं केलं असेल तर तुमचं वेलकम आहे आपल्या फॅमिलीमध्ये. सो आजच्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी होती आहे की मी सकाळी इडली आणि चटणी खाल्ली होती. आता तुम्हाला माहिती आहे श्रावण चालू आहे आणि मी नो ऑनियन नो गार्लिकवरती आहे. सो सांबारमध्ये कांदा असतो पण चटणीमध्ये लसूण कुठेही नसतो आणि कांदाही नसतो. सो तुम्ही एकदा कन्फर्म करत जा. पण मी आत्तापर्यंत जेवढ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा जेवढ्या पण स्ट्रीट साईड फूडमध्ये चटणीमध्ये लसूण आहे का विचारलं तर मला नकारच आला आहे. पण तरीसुद्धा खायच्या आधी कन्फर्म करा. त्याचबरोबर आपण जे पॅकेजिंग फूड घेतो ते कसे चेक करायचे, त्यामध्ये लसूण आणि कांदा आहे की नाही हे कसं बघायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. आपण मोस्ट ऑफ टाईम असे पॅकेजिंग फूड्स खात असतो. पण जर तुम्ही नो गार्लिक अँड नो ऑनियनवर असाल तर मेक शुअर करा ह्या पॅकेजिंग फूडच्या मागे जे इंग्रेडियंट्स असतात ते वाचत जा. कारण की मोस्ट ऑफ प्रोडक्ट्समध्ये कुरकुरे असू दे, चिप्स असू दे किंवा मग हे असे सूपचे पाकिट्स असू दे, याच्यामध्ये लिहिलेलं असतं. एक मिनटं, हे बघा इथे लिहिलं आहे, तुम्हाला दिसत असेल, ऑनियन पावडर आणि गार्लिक पावडर बघा. सो त्यामुळे जर तुम्ही नो ऑनियन नो गार्लिकवर असाल तर मोस्ट ऑफ टाईम बाहेरचं फूड खाऊच नका, पॅकेजिंग फूड. आणि जर तुम्हाला खूप क्रेविंग असेल आणि खावंसंच वाटत असेल तर त्याचे इंग्रेडियंट चेक करा. इंग्रेडियंटमध्ये नसेल तर 100% त्यात नाही आहे, कारण की हे चेकिंग करूनच ब्रँड्स आपल्याला भेटतात. त्यामुळे इंग्रेडियंटमध्ये जे आहे तेच आतमध्ये असतं. असं होत नाही की इंग्रेडियंटमध्ये एक आणि आतमध्ये एक असं जर असेल तर ते प्रोडक्ट आपल्यापर्यंत पोचत नाही, ते बॅन केलं जातं. सो तुम्ही चेक करत जा एकदा आणि मग खात जा. स्टेडियम. सो गाईज, कालच मी स्वतःला हातातलं ब्रेसलेट केलेलं आहे. आता तुम्ही याला नीट पाहाल, पुन्हा पाहाल आणि म्हणाल की हे पैंजण आहे, पण नाही, हे ब्रेसलेट आहे. सो कसं वाटलं डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ह्या ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. भेटूया परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल देन खाऊ पिऊ खुश रहो. बाय.